श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 17वा अभंग. त्याचा पूर्वार्ध आपण मागच्या वेळेला बघितला. आता याचा उत्तरार्ध आपण बघूया. काय पद्मिनीचे षंडाशी सोहाळे, वांजेसी डोहाळे कैचे होती. अंधा पुढे दीप खराशी चंदन, सर्पासी दुग्धपान करू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिणवू नये. खळाची संगती उपयोगासी नये, आपणा अपाय त्याचे संगे. वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळूनी, एका जनार्दनी तेची भले. तेव्हा काय पद्मिनीचे षंडासी डोहाळे, वांजेसी डोहाळे कैसे होते. तेव्हा म्हणले इथे आधी पद्मिनीचं उदाहरण घेतलं तर आता एकनाथ महाराज वांज स्त्रीचं इथे रूपक घेतात. हे रूपक आहे, स्त्री किंवा पुरुषाचा संबंध इथे नाही. हे पुरुष आणि स्त्री दोघांच्याही ठिकाणी हे असतं. त्याच्यामुळे जरी रूपक जरी घेतलं असतं तरी इथे स्त्रियांवर काही हा दोष आरोप असं नाही आहे. तर हे रूपक आहे, उदाहरण आहे. जसं वांजेला डोहाळे कधी होऊ शकत नाही, तिला डोहाळे लागणं शक्यच नाही. कारण डोहाळे लागण्याचा आनंद काय असतो हे तिला कळू शकत नाही. मातृत्वाचा आनंद तिला होऊ शकत नाही. मग वांज स्त्रीचा स्वभाव कसा होतो की हे त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि हा दृष्टांत दाखल सर्व स्त्रियांना लागू असं नाही, ते स्त्री आणि पुरुषांना सुद्धा लागू आहे. आणि हा फक्त सिद्धांत समजावून देण्यापुरता हे वापरलेला आहे. एकदा सिद्धांत समजला की मग त्या दृष्टांताचं काम संपलं. दृष्टांताला जास्त ताणत बसायचं. तेव्हा हा स्त्रियांचा काही अवमान आहे असं नाही. स्त्री म्हणजे मनुष्याच्या किंवा पुरुषाच्या तसेच स्त्रियांच्या ठिकाणी असणारी जी हे रूपक आहे, हे बुद्धी. इथे स्त्री म्हणजे बुद्धी असं. मग ती पुरुषाच्या ठिकाणी असलेली बुद्धी आणि स्त्रियांच्या ठिकाणी असलेली बुद्धी दोन्ही. पण बहुतेक पुरुषांच्या ठिकाणी असलेली बुद्धी याच्यासाठीच हे वापरलेलं आहे रूपक. स्त्रियांच्या ठिकाणी असलेली बुद्धी, स्त्रिया बुद्धीने जास्त काम करत नाही. स्त्रियांचं कार्य हे त्यांचा विचार हा मन किंवा प्रेमाने असतो आणि बुद्धीने विचार करणारे पुरुष असतात. आणि त्याच्यामुळे पुरुषांच्याच ठिकाणी जी बुद्धी आहे तिला वांज स्त्रीचं रूपक दृष्टांत त्यांनी दिलाय. मग ती बुद्धी पुरुषांच्या ठिकाणी असेल स्त्रियांच्या ठिकाणी असेल. तेव्हा वांज स्त्री म्हणजे काय, तर जी गर्भधारणेला सक्षम नाही अशी स्त्री हे रूपक आहे. आणि जी बुद्धी आहे म्हणा, की जी आत्मज्ञान किंवा अध्यात्म ज्ञान, ईश्वरी प्रेम, ईश्वराची भक्ती, ईश्वराची श्रद्धा, सद्गुरूंची श्रद्धा, प्रेम, सेवा हे धारण करू शकत नाही अशी जी बुद्धी आहे. काही काही लोकांची अशी बुद्धी असते की त्यांना ते प्रेम, काही लोकांना प्रेम आवडत नाही, काही लोकांना श्रद्धा आवडत नाही. श्रद्धा आवडत नाही तर प्रेम आवडतं, काही लोकांना प्रेम आवडतं तर श्रद्धा आवडत नाही. काही लोकांना सेवा आवडते, काही लोकांना सेवा आवडत नाही. तेव्हा या बुद्धीच्या ठिकाणी, कारण बुद्धी विकारी आहे, विकारमय आहे. बुद्धीच्या ठिकाणी लगेच विकार निर्माण होतो. मनाच्या ठिकाणी चंचलता आहे, मनाच्या ठिकाणी अनेक विचार आहेत. परंतु बुद्धीच्या ठिकाणी विकार. मनाचे विचारी बुद्धीचे विकारी, तव मूर्ती बरी गुरुराय.
म्हणून मनाच्या विचारात आणि बुद्धीचे विकारी तव मूर्ती बरी गुरुराया. आणि म्हणून तिथे सद्गुरूंची मूर्ती आणून ठेवली की ते विकार नष्ट होतात, बुद्धीचे आणि मनाचे विचार नष्ट होतात. आणि मनाचे विचार नष्ट झाले की मन स्थिर होतं, आणि बुद्धीचे विकार नष्ट झाले की बुद्धी त्या आत्मदर्शनासाठी ती पात्र होते. आणि म्हणून सांगितलंय ती बुद्धी ईश्वरी प्रेम, भक्ती, श्रद्धा, ज्ञान हे जे भगवंताचं ऐश्वर आहे, ईश्वराचं प्रेम, भक्ती, श्रद्धा, ज्ञान, सेवा हे जे भगवंताचं ऐश्वर आहे ते सत्संगतीमध्येच ते उगवून येतं. सत्संगती नसेल तर उगवून येणार नाही. आणि म्हणून सत्संगतीच्याही पुढे संत साहित्यात एक शब्द आलाय, सदा संगती सज्जनांची धरावी. कारण काय, तर मनाच्या ठिकाणी, चंचल मनाच्या ठिकाणी विचार जे असतात ते थोडा वेळ थांबतात आणि त्याच्या ठिकाणी प्रेम निर्माण होतं. मनाच्या ठिकाणी प्रेम निर्माण होतं की मन निर्विचार होतं. निर्विचार हा शब्द केवढा मोठा आहे. मनाला निर्विचार करण्यासाठी केवढा खटाटोप योग मार्गात, ज्ञान मार्गात तसा केला जातो की मन चंचल आहे, अनेक विचारांची सारखी मालिका त्या मनाच्या ठिकाणी सुरू असते. तेव्हा ते मनाला थांबवायचं कसं, तर केवढा तरी खटाटोप. बरं एकदा थांबवलं तर परत ते चंचल होतं म्हणाल. परंतु भक्तीमध्ये असं नाहीये. भक्तीमध्ये काय की त्या मन ते रमतं, त्या प्रेमामध्ये रमतं. राम या शब्दाचा अर्थच असा आहे की रमवणारा. आणि म्हणून की भक्तीमध्ये मन निर्विचार पटकन होतं. सद्गुरूंचं प्रेम, भक्ती, ज्ञान हे आठवलं की मन स्थिर होऊन जातं, निर्विचार होतं. किती सोपं आहे म्हणा. पण सोप्या गोष्टी लोकांना नको असतात. एवढं सोपं केलंय की सद्गुरूंच्या म्हणून सत्संगती सांगितली. सत्संगतीमध्ये काय असतं, सद्गुरु चरणी प्रेमानंद भरी. सद्गुरु चरणी कशाला यायचं, तर प्रेम आनंद भरून घेण्यासाठी यायचं. त्रिगुणातीता द्वैतातीता सद्गुरु भक्ती गोचिरी. त्रिगुणातीता द्वैतातीता, तीन गुणांच्या पलीकडे तो जातो. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम. गुणरहितम प्रेम कसं आहे, प्रेमाचा अनुभव असा आहे की प्रेम हे गुणरहित आहे, म्हणजे तीन गुणांच्या पलीकडे आहे. गुणरहितम कामनारहितम, प्रेम तीन गुणांच्या पलीकडे आहे. त्याच्यामुळे प्रेम या मनाला तीन गुणांच्या पलीकडे घेऊन जातो आणि ते मनाला निर्विचार करतो प्रेम. आणि निर्विचार झाला की तीन गुणांच्या पलीकडे हे मन गेलं. किती सोपं आहे. मन निर्विचार करायचं असेल तर काय करायचं, सद्गुरूंची मूर्ती, मनाचे विचारी, बुद्धीचे विकारी तव मूर्ती बरी गुरु राया. तेव्हा मनामध्ये हे सद्गुरूंचं प्रेम, मग प्रेम येईल कसं, तर त्यांचा सहवास, त्यांचं ज्ञान ऐकणं, प्रवचन ऐकणं, त्यांचं कार्यामध्ये त्यांची सेवा करणं, त्यांच्याशी संपर्क साधणं, बोलणं, या सगळ्यातून त्यांचं प्रेम आपल्या ठिकाणी येत असतं. सद्गुरु चरणी प्रेमानंद भरी, की प्रेम आणि आनंद तिथे भरून घ्यायचा आपल्या मनामध्ये. सद्गुरु चरणी येऊन प्रेम आणि आनंद भरून घ्यायचा. मग काय होईल, त्रिगुणातीता द्वैतातीता सद्गुरु भक्ती गोजिरी. की सद्गुरु भक्ती करता करता ते प्रेम आतमध्ये या मनामध्ये जसं जसं भरत जाईल आणि आनंद होत जाईल. प्रेमानंद भरी, प्रेम त्या मनामध्ये भरल्यावर ते प्रेम काय, त्या मनात ते मन त्या प्रेमात रमत राहील. ते मन त्या प्रेमात रमता 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 ते सस्थिर होईल. आणि त्याच्यामुळे प्रेमाचा गुण असा आहे की तीन गुणांच्या पलीकडे ते घेऊन जात. गुणरहितम, ते प्रेमाच्या ठिकाणी गुण नाही आहेत, सत्वरजतम असं गुण आहे.
तिन्ही गुणांच्या पलीकडे. मग 3 गुणांच्या पलीकडे कोण आहे? ते आत्मस्वरूप 3 गुणांच्या पलीकडे आहे. आणि हे प्रेम भक्ती 3 गुणांच्या पलीकडे घेऊन जाऊन त्या आत्मस्वरूपाचं दर्शन घडवते. बरं, त्या आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा सद्गुरूच आहेत. त्याच्यामुळे सद्गुरूंचं दर्शन तिथे आपण घेत असतो आणि त्याचा आत्मानंद आपण घेतो आणि तिथे आनंद होतो. काय होतो? प्रेम भक्ती आपण नामस्मरण करत असो किंवा नाम संकीर्तन, आपण काल सांगितलं नाम संकीर्तन. नामसंकीर्तन वैष्णवांची गोडी. वैष्णवांना नाम संकीर्तनाची गोडी असते, त्यालाच वैष्णव असं म्हणतात. नामसंकीर्तन वैष्णवांची गोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. अनंत कोटी पाप असतील, किती पाप आहे म्हणाल, सर्व पाप निघून गेलं. नामसंकीर्तन, नामाच्या नाम जपाने आणि नामाच्या संकीर्तनाने सर्व पाप धुवून गेलं. किती सोपी गोष्ट आहे. सद्गुरू मंत्र तर साधा मंत्र नाही आहे. त्या मंत्राचा जप करता करता आम्ही सांगितलं की 4 वाणींनी त्याचा जप करायचा. परा पश्यन्ति मध्यमा वैखरी. उलट आहे म्हणले, वैखरीने त्याचा जप करायचा, मोठमोठे नाही. म्हणजे आपल्याला ऐकू येईल एवढ्या भाषा, एवढ्या याच्यात आपण त्याचा जप करायचा. वैखरीचा असा जप होता होता मग मध्यमा, मग मध्ये फक्त ओठ हालतात, जीभ हालते, पण शब्द बाहेर जात नाही तोंडाचे. याला मध्यमा वैखरीचा, मध्यमा वाणीचा जप असं म्हणतो. असा जप करता करता मग, म्हणजे तोंडात आपण पुटपुटतो म्हणतो ना, पुटपुटायचं. असं करता करता मग तो श्वासाच्या ठिकाणी आपोआप होत राहतो. एकदा हा 2 प्रकारचा जप साध्य झाला की पश्यन्ति वाणीमध्ये तो आपोआप श्वासाच्या बरोबर तो आपला जप सुरू होतो. आणि पश्यन्ति वाणी तो जप झाला की त्याच्यानंतर परावाणीत आपोआप तो होतो. तो करावा लागत नाही, आपोआप होतो. हे होण्यासाठी म्हणून हे जे 2 जप आहे, वैखरी वाणी आणि मध्यमा वाणी. मध्यमा वाणी म्हणजे मन, वैखरी वाणी, तर वैखरी वाणी म्हणजे शब्द, मध्यमा वाणी म्हणजे मन. आणि पश्यन्ति म्हणजे फक्त तिथे आपल्याला त्या नाम फक्त आपलं आपोआप होत राहत, दिसतं आपल्याला हे होत आहे काहीतरी. आणि परावाणीतलं तर काहीच आपल्याला दिसत नाही, पण ते होत राहत, आपोआप होत राहत. तेव्हा या 4ही वाणीमध्ये तो जप होता होता तो 3 गुणांच्या पलीकडे आपण कधी गेलो ते कळत नाही. 3 गुणांच्या पलीकडे जातो. त्रिगुणातीता द्वैतातीता, आणि द्वैतही तिथे संपतो म्हणा. 3 गुणांच्या पलीकडे जातो आणि परमेश्वर आणि भक्त हे द्वैतही संपतात. ते भक्त वेगळा राहतच नाही. जो सद्गुरूंशी शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला. अद्वैत निरूपण, म्हणून निरूपण ऐकणं फार महत्वाचं आहे. अद्वैत ज्ञानही पाहिजे. अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. तेव्हा तो जरी त्याला वेगळा केला तरी होणार नाही. तेव्हा कोणीतरी म्हणतं की कसं सद्गुरूंचं महात्म्य काय. काही लोक देवांची भक्ती करतात आणि देवांची भक्ती करता करता जे त्या देवांची भक्ती करतात ते त्या देवांच्या लोकाला जातात. कोणीतरी मध्ये म्हणत होतं की मी असं देवांची भक्ती करतो आणि मला सायुज्य मुक्ती मिळाली. सायुज्य मुक्ती मिळाली. आता सायुज्य मुक्ती ही सद्गुरूशिवाय मिळत नाही हे त्याला माहिती नव्हतं. म्हणून त्यांनी काय तर्क लावला, म्हणजे सायुज्य मुक्ती मला मिळाली. बरं, ज्याला सायुज्य मुक्ती मिळाली तो असं बोलत नाही. काय, एक बोलू काका असतो आणि एक करू काका असतो. तो करतो, तो बोलत नाही. आणि ह्या अध्यात्मातल्या एकदम गोष्टी, जो अनुभव आला आपल्याला तो सांगायचा नाही, पण त्यांनी सांगितलं सायुज्य मुक्ती मला प्राप्त झाली. अरे काय, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण म्हटलं सांगण्याची गोष्ट नाही, ती सांगितलं म्हणजे गेलं सगळं. ती सायुज्य मुक्ती गेली, तू वेगळा झाला. तू सांगितलं ना की मला सायुज्य मुक्ती मिळाली,
सायुज, युज म्हणजे जोडणे. तू तू परमेश्वराशी एकरूप झाला, मग आता वेगळेपणाने तू सांगाय तुला सांगण्याची गरज काय? मग त्यांनी काय तर्क लढवला बघा. ही देवाची भक्ती करायची म्हणजे मला सायुज्य मुक्ती कशी मिळाली असं तो सांगत. तर म्हणाले, देवाची भक्ती करता करता आपण त्या देवाच्या जवळ जातो. सलोकता म्हणजे त्यांच्या लोकात जातो आपण. मग सलोकता मुक्ती आपल्याला प्राप्त होते. नंतर स्वरूपता म्हणजे आपण त्या त्या प्रत्येक त्या देवतेच्या इष्ट देवता म्हणा, काय म्हणा, जी कुठलं इष्टित देवता असेल, कृष्ण असेल, राम असेल वगैरे, मग त्याची आपण समीपता म्हणजे त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होऊन आपण त्याच्या जवळ जवळ जातो आणि ती देवता सुद्धा आपल्या जवळ नेहमी राहते. याला सलोकता मुक्ती, स्वरूपता, सलोकता, समीपता मुक्ती असं म्हणतात. मी त्याच्या समीप झालो म्हणजे जसं सद्गुरूंच्या समीप आपण आलो की समीपता मुक्ती. त्याच्यानंतर सलोकता, समीपता, स्वरूपता. मग काही काळानंतर आपण त्याच्यासारखंच होतो. त्याच्यासारखंच आपलं रूप होतं. बाह्य रूपही आपण त्या देवतेसारखं होतं. आणि मग सायुज्यता, मग त्या देवतेशी आपण एकरूप होतो असं त्यांनी सांगितलं. असं त्याचा तर्क त्यांनी लढवला. पण त्याला एक गोष्ट लक्षात आली नाही की 4 मुक्ती ज्या आहेत त्या देवतांच्या ठिकाणी त्याचा अनुभव घ्यायचा. तर सलोकता म्हणजे त्या देवतांचे लोक तर वेगवेगळ्या ठिकाणी असतात. चतुर्दश भुवन ब्रह्मांड आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचा लोक तर सगळ्यात शेवटचा आहे. 14वा लोक तो आहे चतुर्दश भुवन ब्रह्मांडामध्ये. तर आधी काही देवता असतात, वेगवेगळ्या स्तरावर त्या देवता असतात आणि त्या देवतांच्या लोकांना आपण जातो असं म्हटलं तर सदेह कसं जाता येणार? सदेह मनुष्य त्याच्या लोकांना जाऊ शकत नाही. आता अगदी वैकुंठ लोकांना जरी जातो म्हणलं तर की तो इथे देहाने असताना तो काय वैकुंठात थोडी जाऊ शकणार आहे, किंवा श्रीकृष्णाच्या गोलोकात थोडं जाऊ शकणार आहे, किंवा इतर ज्या देवता आहे, देवी आहे किंवा आणखी काही आहे, त्यांच्या लोकात तो थोडी जाऊ शकणार. तेव्हा ही जी 4 मुक्ती त्यांनी सांगितल्या देवतांच्या संबंधी, त्याच्या देह सोडल्यानंतरच त्याला प्राप्त होतात. देह असताना या 4 मुक्ती प्राप्त नाही होऊ शकत. आणि बरं या प्राप्त झाल्या असं थोडा काळ आपण समजू, त्याला मुक्ती प्राप्त झाल्या आणि तो त्याच्या लोकाला गेला, काय स्वप्नात जात असेल, आणखी कशात जात असेल, त्यांच्या लोकाला गेला, पण त्यांचे लोक सुद्धा हे नष्ट होणारे असतात. अगदी ब्रह्मदेवाचा शेवटचा जो 14वा लोक आहे, सत्यलोक, ब्रह्मलोक, तिथे सुद्धा ब्रह्मदेवासकट सर्वांना मृत्यू येतो, ब्रह्मदेवाला सुद्धा. आणि ब्रह्मदेव जर त्या भगवंताचा भक्त असेल तर तो ब्रह्मदेव तो तिथल्या तिथे विलीन होतो भगवंताच्या ठिकाणी. आणि त्याच्या बरोबरचे लोक सुद्धा भगवंताची भक्ती करणारे असतील, प्रेमाने योगी असतील तर ते एकरूप होणार नाही, त्यांना परत जन्म घ्यावा लागेल. जे योगी असतील, तो ब्रह्मदेव सुद्धा योगी असेल किंवा त्या ब्रह्मदेवाच्या लोकात राहणारे जे पुण्य केलं असेल ज्या लोकांनी खूप, आणि ब्रह्मदेवाच्या लोकात गेले असतील आणि तिथे ते राहतात, अनेक वर्ष राहतात. चतुर्युग, एका चतुर्युगीचा एक त्याचा दिवस असतो. असं त्याचे 100 दिवस झाले की ब्रह्मदेवांचा तो ब्रह्मलोक नष्ट होतो आणि ब्रह्मदेव सुद्धा विलीन होतात. तर ते भक्त असतील तर ते परमेश्वराच्या स्वरूपात एकरूप होतात आणि त्यांच्या बरोबरीचे त्या लोकात राहणारे जे असतील, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, ब्रह्मदेवाशी सायुज्य जे झाले असतील तेही ब्रह्मदेवाच्या ते परमेश्वर स्वरूपात एकरूप होतात. आणि जर ते नुसते योगी असतील तर ते परत जन्म घेतात ना. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. तेव्हा असं पुन्हा जन्म त्यांचा होतो. तेव्हा तो जे सांगत होता की देवतांची भक्ती मी करतो आणि त्याच्यामुळे त्या देवतांच्या लोकाला मी जातो, त्यांच्याशी
माझं सायुज्य झालेलं आहे. पण हे शरीर असताना हे होऊ शकत नाही. आणि या 4 मुक्ती देवतांच्या बाबतीत घडू शकत नाहीत. तेव्हा देह असताना त्या घडू शकत नाही. परंतु सद्गुरू असताना सद्गुरूंच्या कार्यामध्ये मात्र या 4ही मुक्ती त्याच्यासाठी सांगितलेल्या 4ही मुक्ती. अरे देह असताना त्या 4ही मुक्ती तुला प्राप्त होणार आहे. सलोकता म्हणजे सद्गुरू जिथे राहतात, सद्गुरू ज्या गावात राहतात, ज्या ठिकाणी राहतात, त्याच्या जवळपास तू राहतो. हे सलोकता मुक्ती. तू कधी येऊ शकतो, कधी सद्गुरूंचा सत्संगती करू शकतो, ते कधी त्यांचं ज्ञान वचन ऐकू शकतो. तेव्हा याला सलोकता असं म्हणतात. समीपता, मग त्यांचं ज्ञान तू ऐकलंस, त्यांच्याशी तू फोनवरून बोललास किंवा सद्गुरू स्वतः फोन करतात. मग त्यांचं तुझं जेव्हा संवाद होतो, तेव्हा तुझी त्यांची जवळीकता येते, जवळीक होते. तेव्हा त्याला प्रेमाने अशी जवळीकता होते आणि जवळीकतेतून प्रेम निर्माण होतो. तेव्हा त्याला सलोकता, समीपता मुक्ती असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर स्वरूपता, मग तुला तू सद्गुरूसारखंच वागायला लागतो. सद्गुरूसारखं म्हणजे हे नाही, त्यांच्यासारखं प्रेम तुझ्या ठिकाणी येतं. बोलताना अत्यंत सगळ्यांशी एकदम गोड छान तू बोलतो. त्यांच्यासारखं आकर्षक व्यक्तिमत्व तुझं होतं. त्यांच्यासारखं तुझं ज्ञान, त्यांच्यासारखं तू ज्ञान वचन तू बोलायला शिकलेला असतो. तू बोलू शकतो आणि लोकांना ते आकर्षित होतं म्हणा. तेव्हा त्याचं जे आहे, तुझं आचरण जे आहे, ते सद्गुरूंच्या कार्याला, याला त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभेस असं होतं. तेव्हा म्हणले स्वरूपता ही मुक्ती होते. आणि मग सायुज्यता, जो सद्गुरूची शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, अद्वैत निरूपणाने जो बोधला गेला, आणि जसं सांगितलं की त्याच्या ठिकाणी प्रेम जे निर्माण, सद्गुरु चरणी प्रेमानंद भरी, सद्गुरूच्या चरणी येऊन त्यांनी प्रेमानंद भरून घेतला की मग तो 3 गुणांच्या पलीकडे गेला आणि 3 गुणांच्या पलीकडे जाऊन त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. मग तो जप करत असतो, गुणसंकीर्तन करत असतो. ह्या सगळ्यांनी जप करता करता सुद्धा त्याची अशी अवस्था येते की तो 3 गुणांच्या पलीकडे जातो. म्हणजे त्या परावाणीमध्ये त्याचा जप सुरू झाला की त्याला सायुज्य मुक्ती मिळाली. तो सायुज्य प्राप्त झाला, सद्गुरूंशी एकरूप झाला, परमात्म्याशी एकरूप झाला जपानी. पण एवढं त्याचं हे पाहिजे म्हणाल. त्याच्यानंतर काय, नाम संकीर्तन, तो नाम संकीर्तन करता 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 काय प्रवचन कीर्तन आणि इतरांना, एरवी सुद्धा इतरांना सांगता सांगता तो तेवढा त्याच्यात एवढा रंगून जातो की तो त्या प्रेमाने, भक्तीने, ज्ञानाने एवढा परिपूर्ण होतो की 3 गुणांच्या पलीकडे तो जातो आणि त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. इथे असताना सायुज्य मुक्ती प्राप्त होते. ज्ञानाने सद्गुरू जे ज्ञान सांगतात, त्या ज्ञानाच्या मनन चिंतन, श्रवण मनन चिंतन करता 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 तो त्याचं मन निर्विचार होऊन जातं आणि निर्विचार झाला की त्याला सायुज्य अवस्था प्राप्त होते. युज म्हणजे तो जोडतो, परमेश्वराशी एकरूप होतो. तेव्हा म्हणाले, हे असं प्रेम, भक्ती, ज्ञान, नाम संकीर्तन, नाम स्मरण या प्रत्येक साधनाद्वारे सायुज्य मुक्तीची प्राप्ती सद्गुरु भक्तीने होते. सद्गुरू नसेल तर त्याला काय त्याची मुक्ती मिळू शकत नाही. पण लोक बेधडकपणे सांगतात माझी सायुज्य मुक्ती आहे. अरे काय एवढी सोपी आहे का? तुला सद्गुरूच नाही आणि सायुज्य मुक्ती काय? कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे असं झालं की तिच्या कपाळाला तर कुंकू नाही म्हणा, म्हणजे तिने नवरा तर केलेला नाही आणि म्हणते की मी सौभाग्यवती आहे, असं कसं? तेव्हा असं जर कोणी म्हणत असेल तर आपल्याला कळलं पाहिजे. आपण त्याला समोर काही म्हणणार नाही, पण आपल्याला कळलं बरं हा काहीतरी गप्पा मारतोय. सायुज्य मुक्ती वगैरे एवढी अशी काही मिळत नाही मला. सद्गुरूंच्या शिवाय सायुज्य मुक्ती मिळत नाही, सद्गुरूंच्या संबंधी सांगितलं. आणि देह असतानाची सायुज्य मुक्ती, आणि देह गेल्यानंतर तर ते आपोआपच आहे, तो मुक्तच आहे. त्याच्यामुळे देह असला काय गेला काय त्याला काही फरक पडत नाही, तो मुक्तच आहे म्हणा. तेव्हा याला परमेश्वराचं, भगवंताचं ऐश्वर असं म्हणतात. आणि हे ऐश्वर कसं प्राप्त होतं, तर सत्संगतीमध्ये हे उगवून येतं म्हणाल.
सद्गुरूंचा संग झाला असताना हे ही अवस्था उगवून येते. म्हणून सत्संगतीच्या पुढेही संत साहित्यामध्ये एक शब्द आहे, तो म्हणजे संत समागम. संत समागम. आणि मागे जर सांगितलं की हिंदी भाषेत याला संत संगती म्हणतात, पण संत समागम असा शब्द ते वापरत नाहीत. कारण हिंदीत समागम या शब्दाचा अर्थ स्त्री पुरुष संभोग असा आहे, आणि म्हणून ते अश्लील समजतात त्याला. परंतु संत वाङ्मयामध्ये मात्र संत समागम हा शब्द वापरलेला आहे. संत समागमी आत्मत्वाचा सुंदर उगवे मूड दे रे हरी संत पदाची जोड. तेव्हा संत समागम या शब्दाला फार मोठा अर्थ आहे. म्हणून संत दे रे हरी संत पदाची जोड. ही संत पद जे आहे, सद्गुरू जे आहेत, संत सत्पुरुषांचा संग दे असं श्रीहरीला मागितलं आहे. देवता जर प्रसन्न झाली तर तिला काय मागायचं, तर सद्गुरूच मला भेटले पाहिजे असं मागावं लागतं. अगदी त्या देवता प्रसन्न झाली आणि आपल्याला वर माग म्हटलं तरी त्यांनी काय मागायला पाहिजे, तर म्हणले सद्गुरूंचा संग दे, मला सद्गुरूची प्राप्ती व्हावी. देवता तेवढंच, जास्तीत जास्त तेवढंच देऊ शकते म्हणजे देवता. ते म्हणते अरे सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट द्यायची तुला म्हणजे हीच सद्गुरूंची प्राप्ती. देवतांची जी भक्ती केली जाते त्याच्यामुळे देवता प्रसन्न होऊन सद्गुरूंची प्राप्ती करून देतात. एवढंच त्यांचं महात्म्य आहे म्हणाले. त्याच्या पलीकडे ते काही देऊ शकत नाही. हा, पैसा देतील, धन देतील, आणखी काय काय देतील ते ठीक आहे, ते भौतिक गोष्टी देतील, पण परमार्थ मार्गामध्ये ज्या अवस्था आहे त्या अवस्थापैकी कुठली अवस्था ते देऊ शकत नाहीत. ते म्हणतात मी राम रूपाने सुद्धा सद्गुरूला शरण गेलो तेव्हा मला ही अवस्था आली. कृष्ण रूपाने सांदीपनीला शरण गेलो तेव्हा माझी अवस्था आली. तेव्हा अवतार सुद्धा त्या सद्गुरूला शरण जातात तेव्हा त्यांची ही अवस्था येते. तोपर्यंत तो अध्यात्मात त्याचा प्रवेशच होत नाही. जोपर्यंत सद्गुरू प्राप्त होत नाही तोपर्यंत अध्यात्मात त्याचा प्रवेशच होत नाही. देवता त्याला बोलत असतील, त्याच्याशी काय करत असतील, तो म्हणतो असं, त्याच्या स्वप्नात येत असतील काय असं, पण त्याला अध्यात्मात प्रवेश करू देत नाही म्हणा. आणि 4 मुक्ती वगैरे ते दूरची गोष्ट राहिली म्हणा. आणि म्हणून संत सत्पुरुष सांगतात, श्रीहरीला सांगतात, श्रीहरीची भक्ती करतात आणि काय सांगतात, दे रे हरी संत पदाची जोड. अरे आम्हाला सद्गुरू प्राप्त करून दे, सद्गुरू प्राप्ती देव असं सांगतात. संत समागमी आत्मत्वाचा उगवे सुंदर मूड. आणि संत समागमाने काय होतं, आत्मत्वाचा मूड उगवतो. आत्मस्वरूपाच्या प्राप्तीचा पहिली जी पायरी आहे, त्या आत्मस्वरूपाचा पहिला जो अनुभव आहे तो अनुभव थोडा थोडा यायला लागतो. म्हणजे संत संगतीमध्येच हे होतं, सद्गुरूच्या संगतीच होतो. एरवी तो मोड उगवणार नाही म्हणा. उगवे सुंदर मोड दे रे हरी संत पदाची जोड. तेव्हा आत्मबोध किंवा आत्मज्ञान किंवा आत्मानुभवाचा जन्मच व्हावा लागतो म्हणा. तिथे जन्म व्हावा लागतो. आणि तो केवळ ग्रंथ वाचून, ग्रंथातलं ज्ञान वाचून किंवा देवतांचं आराधना करून किंवा होऊन गेलेल्या संतांचं महात्म्य सांगून काही होत नाही. तर बुद्धीच्या ठिकाणी त्या ईश्वराबद्दलची, सद्गुरूबद्दलची अलोट श्रद्धा, प्रेम ज्या बुद्धीच्या ठिकाणी असतो त्या बुद्धीला उपजाऊ सकस भूमी असं म्हणतात. आणि अशा सुसंस्कारित श्रद्धा, प्रेम, ज्ञान, भक्ती अशाने युक्त असलेली जी बुद्धी आहे ती युक्त होईल कशी, तर सद्गुरूंची संगती होईल तरच होईल ना, नाहीतर कशी होणार. अशा सकस भूमीत, सुसंस्कारित भूमीतच जेव्हा संत सत्पुरुषांच्या सद्गुरूंच्या बोधाचं बीज पेरलं जातं तेव्हा, आणि त्या नामाचं बीज पेरलं जातं, आणि त्या सद्गुरूंच्या प्रेमजलाचा वर्षाव होतो, तेव्हा म्हणले त्यातून मोड निघतो, मोड उत्पन्न होतो. म्हणून म्हणतात असोनी संसारी जिमे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. या संसारात असूनच
असतानाच जिव्हेने ते नाम जे आहे, सद्गुरूंनी जो मंत्र दिलाय, तो मंत्र आपण वेगाने म्हटला पाहिजे. वेगाने म्हणजे वाचेनी. वाचेमध्ये जेव्हा तो वैखरी वाणीमध्ये तो जप होतो, तो वेगाने होतो. आपण सारखा तो जप करत राहतो. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असोनी संसारी जिव्हे वेग करी आणि वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, आणि बाहेरचं आचरण योग्य यम नियम तू पाळले पाहिजेस. यम नियमाचं कुंपण तू घातलं पाहिजे. नाही तर म्हणले कुंपण नसेल तर जसं ते झाड खाऊन जातील पशु पक्षी, तसं होईल म्हणाले. आणि म्हणून वेदशास्त्रांनी जे नियम सांगितले, सद्गुरू जे नियम सांगतात की अरे दर गुरुवारी शुक्रवारी तू प्रवचन ऐकत जा, सद्गुरूंना फोन करत जा, मधून मधून भेटत जा, त्यांचं ज्ञान ऐकत जा. तेव्हा हे जे सर्व आहे म्हणे सेवा कार्यामध्ये करत जा, हे जे आहे हे केलं असताना त्या त्रिगुणातीता द्वैतातीता त्रिगुणातीत आणि द्वैतातीत असा तो आत्मानुभव येतो. मन निर्विचार आपोआप होतो. जे आपण लोक निर्विचार करायला जातो, अरे तो जो सहज अनुभव आहे, निर्विचार होणं मन हे सहज अनुभव आहे. तो निर्विचार जे करायला जातो ना तसा तिथे तो एखादी गोष्ट करायला गेलं की झाला म्हणजे. करायचं असतं काय तर संत सत्पुरुषांची संगती, श्रद्धा, प्रेम, भक्ती, ज्ञान, त्यांनी दिलेली साधनं, सद्गुरु सेवा हे करायचं असतं. आणि अनुभव आपोआप येतो. तर तो काय करतो, तो म्हणतो मी निर्विचार होणार, मग समाधीत जाऊन बसतो. अरे हे नाही म्हणले निर्विचार. तसं निर्विचार तिथे निष्कर्मय अवस्था आहे म्हणजे, तिथे कर्म नाहीये. तिथे तू कर्म करायला जाशील तर म्हणलं ते त्याच्या आडी. म्हणजे निर्विचार जी अवस्था आहे तिथे कर्म नाहीये. आणि तिथे कर्म कुठलं आहे आधी तर प्रेम, भक्ती, ज्ञान, सेवा हे ते कर्म आहे. हे कर्म तू करता करता आपोआपच तुझा असा अनुभव येईल, अरे माझं मन निर्विचार झालं, असा अनुभव येईल, आपोआपच येईल. अरे माझे सगळे वासना गेल्या, अरे हो असे अनुभव येतात. आमच्या जीवनात आम्हाला असे अनुभव आले. आम्हाला लक्षात आलं की काय मन त्या विषय वासनामध्ये जात होतं पूर्वी, आता अजिबात जात नाही. कमाल झाली. असं आपल्याला कमाल वाटायला लागते. असे अनुभव यायला लागतात. पण त्याच्यासाठी हा अनुभव विषयातून ते वासना काढायची, नेमकं करायचं तसं नाही म्हणलंय. करायची गोष्ट वेगळी आहे. इथेच लोक फसतात ना. आणि म्हणून त्या बुद्धीमध्ये आत्मानुभवाचा सुंदर मूड उगवून येतो. कधी संत सत्पुरुषांच्या सत्संगतीमध्ये. म्हणजे याला सलोकता, स्वरूपता, सलोकता, समीपता ह्या दोन गोष्टी जरी केल्या, सलोकता त्यांच्या लोकात राहायचं आणि समीपता त्यांच्याशी जवळीक साधायची, हे जे आहे म्हणा की तुला हा अनुभव येईल. तुझी बुद्धी मग ती वांज बुद्धी राहणार नाही म्हणा. तुझी बुद्धी फर्टाईल लँड होईल, ती सकस होईल. आणि त्या सकस भूमीमध्ये मग ते बीज ते पेरतील आणि त्या बीजाला त्या आत्मस्वरूपाच्या अनुभवाचा मोड येईल म्हणा. म्हणून ज्यांना ईश्वराबद्दलची श्रद्धा प्रेम नसते त्याला वांदेशी डोहाळे वांजेशी डोहाळे कैसे होते असं म्हटलंय. मग ती बुद्धी वांज स्त्रीची उपमा तिला दिली आहे. म्हणून जे आपण बाहेर बघतो, जे बुद्धिवादी लोक असतात, स्वतःला बुद्धिमान समजतात, म्हणून अनेक ग्रंथांचा अभ्यास करतात. आता मी बघितलं अनेक हे असतात काय ज्याला आपण साहित्यिक म्हणतो. कमाल झाली, एवढे साहित्यिक, एवढे मोठे त्यांना मोठेपणा दिला जातो समाजामध्ये. आणि ते साहित्यिक लिहितात काय तर म्हणले ईश्वराच्या विरुद्ध. ईश्वरच नाही, ईश्वराला रिटायर करा, देवाला रिटायर करा. आणि धर्म म्हणजे हे आपूची गोळी आहे, धर्म म्हणजे अमुक आहे, धर्म म्हणजे तमुक आहे, असं म्हणाले ते सर्व सांगत असतात. म्हणजेच काय तर त्यांची जी बुद्धी आहे ते असं का सांगतात, ते नास्तिक. ईश्वराच्या बद्दलची श्रद्धा, प्रेम, भक्ती, ज्ञान तिथे पुढचं राहिलं, ते त्याच्या ठिकाणी नसतंच त्यांच्या ठिकाणी. आणि म्हणून त्यांची जी बुद्धी आहे ती वांज बुद्धी असं.
ते लिहितात, मोठे ग्रंथ लिहितात, पण म्हणाले ते त्यांची बुद्धी वांज, भक्तीच्या दृष्टीने, अनुभवाच्या दृष्टीने वांज आहे. वांजेची डोहाळे कैसे होती, असं एकनाथ महाराज म्हणतात. आणि म्हणून ते सांगतात, या ईश्वराचे ज्ञान त्यांना होणार दुरापास्तच आहे. त्यांना ज्ञान तर होणारच नाही परमेश्वर, साहित्य मुक्ती वगैरे त्यांना तर मिळणारच नाही. कारण त्यांची बुद्धी नापीक झालेली आहे. वाळवंटातली जी भूमी आहे म्हणाले, तशी ती तप्त आहे. वाळवंटातली भूमी कशी असते, तप्त असते. म्हणून ते नेहमी रागावलेले असतात आणि जहाल भाषेत बोलत असतात. त्यांची बुद्धी कोरडी ठणठणीत असते, त्यात प्रेम नसतं. आणि त्या जमिनीत जसं म्हणाल, जसं काटेरीच वृक्ष उगवतात, तशी त्यांची भाषा जी असते, त्याच्यामुळे त्या भाषेतली जे बोचरी बोचरी अशी भाषा असते, त्याच्यामुळे त्यांचे काटेरी वृक्षासारखं ते लोकांना काटे त्याचे रुततात, काटा रुते कुणाला तसं म्हणाले. काटेरी वृक्ष त्यांच्या ठिकाणी असतात. त्यांची बुद्धी ही वांज असते, नापीक असते, मरुभूमी असते. तेव्हा ही बुद्धिवादी लोकांची बुद्धी, ते नेहमी संतप्त असतात आणि दुसऱ्यांच्या बद्दलचा द्वेष मत्सर असतो. बघा, ते शिवे देतील, सगळ्यांना शिवे देतात काय. आणि शुद्ध, पवित्र, मंगल, कल्याणकारक, आत्मोन्नती करणाऱ्या अशा श्रद्धा, भक्ती, ज्ञानावर, अशा वाङ्मयावर ते कुठाराघात करतात, अशी त्यांची शिवीगाळ करतात, अशी त्यांची बुद्धी असते म्हणे. आणि म्हणून सांगतात, अशा बुद्धीला एकनाथ महाराजांनी वांज असं, वांजेशी डोहाळे, हे असे डोहाळे होणार कसे म्हणजे. आणि त्यांना आत्मारूपी पुत्र कसा प्राप्त होणार. तेव्हा कारण त्यांच्या ठिकाणी सृजनात्मक विचार नाहीये, सृजनात्मक विचार नाहीये म्हणजे त्यांच्या ठिकाणी नष्ट करणारे सर्व विचार आहे. तेव्हा केवळ नकारात्मक विचार त्यांच्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीत अज्ञानाचा अंधकार दाटलेला असतो, अज्ञानाचा अंधकार. आणि म्हणून ते म्हणतात, परमेश्वराला रिटायर करा. देवधर्म मानणारे लोक म्हणजे रोग, त्यांना हा रोग आहे म्हणा. तेव्हा म्हणून एकनाथ महाराज असं म्हणतात की बुद्धी, त्यांची बुद्धी वांज बुद्धी आहे. वांजेशी डोहाळे कैसे होती, असं म्हणतात. अंधा पुढे दीप, खराशी चंदन, सर्पाशी दुग्धपान करू नये. असे जे लोक असतात म्हणले, ते आंधळे असतात. तर त्यांच्या पुढे आपलं हे ज्ञान आहे म्हणजे हे प्रकट करून, म्हणून हे ज्ञान गुप्त आहे म्हणा, हे गुप्त ठेवा, हे कोणाला देऊ नका. म्हणून आम्ही एकाने आमचं पुस्तक मागवलं होतं आणि आम्ही घोरपडेंना सांगितलं की तुम्ही ते पुस्तक पाठवून द्या. पण नंतर त्यांना आम्ही सांगितलं की नका पाठवू. ते म्हणले, हे लोक असे असतात की या लोकांना आपलं जे ज्ञान आहे ते आपण एकदम गुह्य, सुरक्षित असं ठेवलं पाहिजे, त्यांना ते द्यायचं नाही. कारण हे आंधळे लोक, येथे समस्त बहिरे बसतात लोक, आंधळे आणि बहिरे तेव्हा त्यांना उपदेश करून काही उपयोग नाही. जसा आंधळ्या पुढे दीप जरी ठेवला तरी त्याला काही दिसणार नाही. खरासी चंदन, जसा तो गाढव आहे म्हणाले, गाढवाप्रमाणे जो प्रपंचाच्या धुळीमध्ये लोळतोय, प्रपंचामध्ये लोळतोय म्हणाले. प्रपंचाची सुख ही त्याला सुख वाटतात आणि प्रेम, भक्ती, ज्ञान हे त्याच्या गावीच नाही म्हणा. अशा प्रपंचाच्या धुळीमध्ये नेहमी माखलेला जो आहे, त्याला चंदनाचा लेप, चंदन म्हणजे एकदम शांत असं, चंदन लावल्याने काय होतं, शांत. आणि चंदनाचा सुगंध आहे म्हणा. तसं हे जे ज्ञान आहे, सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आहे, हे म्हणाले अत्यंत सुगंधित आहे म्हणा. आणि त्याला ते ज्ञान शांत करणार आहे, मन बुद्धीला शांत करणार आहे आणि सुगंधित, त्याचा सुगंध दरवळणार आहे ज्ञानाचा. तसं म्हणाले, हे जसं चंदनाचा लेप त्या गाढवाला करून काही उपयोग नाही, ते परत मातीत लोळायला जाईल म्हणा. तसं
ह्या लोकांना, ज्यांना त्याची आवड नाही, त्यांना सांगून जे वासना आणि विषयांध झालेले आहेत आणि गाढवासारखं म्हणाले या प्रपंचाच्या धुळीतच जे नेहमी लोळत असतात, त्यांच्या बुद्धीवर नेहमी मूढपणाचं आवरण आलेलं असतं. त्यांना हे ज्ञान सांगून केवळ आपल्या वेळेचा अपव्यय आहे, आपला वेळ फुकट गेला, शक्तीचा, वेळेचा, ज्ञानाचा अपव्ययच होणार आहे. आणि म्हणून अशा मूढाला हे ज्ञान कधीच सांगू नये. आणि ज्याप्रमाणे सर्पाला दुग्धपान केलं तर त्याचं विषातच रूपांतर होतं. तुम्ही सर्पाला किती दूध पाजा, त्याचं विषच होईल. तसं म्हणाले ह्या लोकांना, जे नास्तिक लोक आहेत, त्यांना म्हणाले हे ज्ञान जर दिलं, त्यांना सांगितलं, तर म्हणले त्याचं आणखी विषात रूपांतर होईल. म्हणजे ते जास्त द्वेष मत्सर करायला लागतील आपला. आणि म्हणून आपल्यालाच दंश करतील, नाही आपलं ज्ञान घेतील आणि आपल्यालाच दंश करतील. आपलं ज्ञान घेतील, त्यांनी बळकट होतील आणि आपल्यालाच दंश करतील. त्यांना त्याची शक्ती मिळते, त्या ज्ञानामध्ये शक्ती आहे, म्हणून त्यांना ती शक्ती प्राप्त होते आणि त्या शक्तीने ते आपल्यालाच दंश करतात म्हणजे. आणि त्याच्यामुळे सर्वत्र विष पसरत जातं. म्हणून या ज्ञानाचा दुरुपयोग करून, विपर्यास करून हे लोक या ज्ञानाचा विपरीत अर्थ काढतात. आणि बुद्धिवादी लोक विपरीत अर्थ काढून सज्जनांना वारंवार दंश करत असतात आणि त्या विषाने अपार वेदना ते देत असतात. आणि म्हणून हे ज्ञान त्यांना कधीही उघड करू नये. आता आम्हालाही असा अनुभव आला. एक गृहस्थ आले, आधी त्यांनी ते एवढं भक्ती त्यांनी दाखवली आपली, काय लिखाण, काय भक्ती, काय नेहमी यायचे, काय बोलायचे, काय सगळं. पण एकदा त्याला असं काही झालं की म्हणले त्याने आमचं जेवढं काही ज्ञान घेतलं त्या सगळ्या ज्ञानाचा विपर्यास केला. आम्ही काय आमचं मोठेपणा सांगत नव्हतो. आम्ही त्याला सांगितलं होतं की, म्हटलं आमच्या वडिलांनी सांगितलं की माझ्या हातामध्ये चार चक्र आहे, चतुश्चक्रेन पंडिताम, असं सांगत. आता हे जे ज्ञान सांगितलंय हे आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण सांगतो, त्याची श्रद्धा प्रेम असते, त्याला आपण हे आपलं गुह्य सांगतो, गुह्यात. तर आम्ही त्याला सांगितलं. मग त्यांनी काही दिवसांनी त्या ज्ञानाचा विपर्यास करून आम्हाला सांगायला लागलं. आम्ही त्यांना म्हटलं की नुसतं तुम्ही ग्रंथाचं ज्ञान वाचाल, पण नुसतं तुम्हाला ज्ञान झालं, नुसते जो ज्ञानी पंडित आहे, जो सद्गुरूला मानत नाही, सद्गुरूंचे आज्ञा ऐकत नाही, त्यांना दोष देतो, तो म्हटलं अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. तो ब्रह्म राक्षस होतो. जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, असं त्यांना सांगितलं. त्यांनी उलट त्याच्यावर हे ज्ञानाचा उपयोग केला, उपयोग नाही दुरुपयोग केला. ते काय म्हणले, तुम्हालाही तर तुमच्या वडिलांनी सांगितलं होतं ना, चतुश्चक्रेने पंडित, म्हणजे तुम्ही पंडित होतात. आणि पंडित होता म्हणले अहंता गुणे, तुम्हालाही अहंकार आहे, अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. हो, मला आम्हाला सांगायचं आमचं ज्ञान काय. तेव्हा असं त्या ज्ञानाचा तो दुरुपयोग कसा करतात हे आम्हाला याचा अनुभव आला. तेव्हा तुम्ही सद्गुरू आहात, तो म्हणतो तुम्ही पंडित आहात. सद्गुरू आहात असं कुठे सांगितलं मला, तुम्ही पंडित आहात असं सांगितलं. तुम्ही सद्गुरू आहात असं आम्हाला कुठे आहे. आणि तुला म्हणलं तू शपथ घेतली, तू तू मंत्र घेतला, तेव्हा तुला नाही का सांगितलं. आणि तू सद्गुरू शिष्य नातं मान्य केलं आणि तू आता विसरला. आता काय म्हणतो ते सद्गुरू म्हणजे तुम्ही पंडित आहात म्हणा, तुम्ही सद्गुरू नाही असं म्हणायला लागला. म्हणजे गुरुचं ज्ञान गुरुलाच, गुरुची विद्या गुरुला असं म्हणतात. असा विपर्यास करतात. म्हणून अशा लोकांना ज्ञान देऊ नये असं सांगतात. आणि काय म्हणतो, बरंच काही काही म्हणायला जातं आमच्याच याचं. तुम्ही म्हणले स्वतः पुस्तक प्रकाशनाचा बिझनेस करता, पैसे कमावता. तर म्हटलंय आम्ही पैसे कमवतो, त्याला कर्मयोग आहे, कर्मयोगच म्हणून. आणि त्याला तुम्ही कर्मयोग म्हणता म्हणले, असं कसं, तो काही कर्मयोग आहे, तो बिझनेस आहे म्हणा. अरे आम्ही म्हणलं आम्ही करतो असं नाही, आम्ही सगळ्या भक्तांना सांगतो हा कर्मयोग आहे, काहीतरी कर्म करा आणि त्याच्यातून धन मिळवा. आणि हे असं नाही, सगळंच त्या
आपल्या वेदांमध्ये सुद्धा असं लिहिलंय, पण त्याला सांगणार कोण, त्याला समजणार काय? कारण तो स्वतः काही बिझनेस करत नव्हता, आळशासारखा बसला होता. आळशी मंदमती केवी तरे असं लिहिलेलं आहे. काय आळशी मंदमती, त्याचा इथे उपयोग नाही, म्हणजे इथे कर्मयोगी पाहिजे, कर्म करणारा पाहिजे. आळशी मंदमती केवी तो कसा करणार? तो आळशी बसलेला आहे. काय बायको नोकरी करते आणि स्वतः दिवसभर बस आराम करायचा, मग काहीतरी लिहायचं, आपलं ज्ञान पाजळायचं. तेव्हा म्हणतात तुम्ही स्वतः पुस्तक प्रकाशनाचा बिझनेस करता, पैसे कमवता, आणि तुम्हाला धनाचा लोभ आहे. अरे बाबा, तुम्हाला धनाचा लोभ आहे म्हणजे. अरे म्हटलं, धनाचं मला धन पाहिजे असतं ना, तर मी कितीतरी धन कमवलं असतं. मी लोकांना सांगतो कसं धन कमवायचं. तर म्हटलं मी धन कमवू शकलो नसतं का, धन भरपूर कमवलं असतं. तेव्हा आणखी काय म्हणतो, तुम्ही मला हे लिहायचं साधन दिलं, मी लिहितो. हे सर्व मी दिवसभर लिहित असतो, आणि जर मी लिहिलं नसतं, त्याच्याऐवजी काही काम केलं असतं, तर मला पैसे मिळाले असते. अरे मग मी तुला सांगितलं की तू काम करतो, तू काम करायला तयार नाही. मी त्यांना काम दिलं, पण त्यांनी ते सगळं खराब करून ठेवलं, त्याच्यामुळे आमचा तोटा झाला. पण तरी मी त्यांना 10,000 रुपये त्याच्या कामाबद्दलचे दिले, की म्हटलं याला कमीत कमी याला कर्म करण्याची तरी उत्तेजना प्राप्त होईल. पण नाही म्हणाल, त्याला काय, तो परत तसा आळसावला म्हणा, बस आळशीपणा करायचा. तेव्हा तो म्हणतो की मी हे लिहिलं, त्याचे मला पैसे मिळाले. म्हटलं घे, चल पैसे घे. तेव्हा तो कर्मयोग वगैरे सगळं काही विसरला, सगळं ज्ञान माहिती असून तो विसरला, आणि आम्ही सांगितलेल्या त्या सर्व ज्ञानाचा विपर्यास करून टाकला. आणखी काय म्हणतो की म्हणजे सद्गुरू तुम्हाला एवढं काही कळत नाही का, आपण असं म्हणतो तुम्हाला एवढं कळत नाही का, असं अशा भाषेत तो म्हणतो. मला हे असं म्हणतो, मला हे कळत नाही की माझ्या पत्नीला दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जायचं होतं, म्हणून आम्ही निघालो, लवकर निघालो. हे तुमच्या कशा लक्षात आलं नाही सद्गुरू, हेच मला समजत नाही. अरे म्हणजे भाषा बघा कशी आहे त्याची. इकडे सद्गुरू म्हणतो आणि तिकडे भाषा कशी आहे त्याची. तेव्हा म्हणजे सद्गुरूला एवढी साधी गोष्ट कशी कळत नाही तुम्हाला, असं तो म्हणतो. म्हणजे गुरुची विद्या गुरुला, असं तो म्हणतो. ते खरं आहे म्हणतो. म्हणजे मेरी ही बिल्ली मेरे पर म्याव, असं जे म्हणतात हिंदीमध्ये. तेव्हा आणखी काय म्हणतो तो, म्हणले तुम्ही एवढं सर्वांना सांगता, पण म्हणले मला तुमचं ज्ञान सांगितलं की लगेच मला कळतं म्हणले. तेव्हा तुम्ही मला काय तुमच्या गुरुकुलातला विद्यार्थी समजलात का? तुम्ही मला काय समजलात? म्हणजे बाकीचे जे लोक आहेत ते सगळे विद्यार्थी आहेत. आणि हा एकदम महापंडित, तुम्ही काय मला माझ्या गुरुकुलातला विद्यार्थी समजलात की काय, असं म्हणतो. मी शक्तिपात दीक्षा घेतलेला आहे म्हणा. मग मी म्हणलं, या शक्तिपात दीक्षेने तुझी काय दशा झाली आणि तू इकडे आल्यावर कसा सुधारला, हे तुला कळत नाही का? नाही तर म्हणलं, तू दारूचं व्यसन तुला लागलेलं होतं, तू घरी बसलेला होता, नोकरी सुटली, सगळं झालं, काय काय तुझ्या डोक्यावर परिणाम झाला, ते तर म्हणलं काय परमेश्वराने तुला योग्य दिशेने आणलं आणि तुझ्यात एवढी सुधारणा झाली. पण त्याचा क्रोध बघा, क्रोधी अभिमानी यासी बोध कैसा. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, अरे क्रोध अभिमानी यासी बोध कैसा. हा एवढा अभिमान आणि एवढा क्रोध, यांना तो बोध सांगून काही उपयोग नाही. सर्पाशी दुग्धपान करू नये म्हणाल. पण आता काय करणार, आपल्याला काय माहिती, त्याची परीक्षा लागते, इथे परीक्षा लागते म्हणाल. परीक्षेविना बांधले दृढ नाणे. कळतं, अरे हा फेल झालाय परीक्षा. आम्ही काही मुद्दाम परीक्षा घेत नाही, परंतु तो कुठपर्यंत आपोआप परीक्षा लागते. कार्यच दत्तगुरूंनी सद्गुरूंनी कार्यच असं करून ठेवलेलं आहे की तिथे सगळ्यांची परीक्षा लागते. काहीतरी अशी परीक्षेची घडी येते ना, आपोआप होते. आम्ही काहीच ठरवत नाही टाइम टेबल की आता याची परीक्षा घ्यायची. आम्ही परीक्षा काय घेत नाही. परीक्षा घेतली तो टिकणारच आहे, आम्हाला माहिती. आम्हाला माहिती की हा परीक्षा घेतली की हा काही टिकणारच नाही. पुरी परीक्षा घ्यायची. पुरी असं नाम किंवा मंत्र असं द्यायचेच नाही. पुरी गुरु करण्याची पद्धत होती. पण ते
सर्व त्याची परीक्षा घ्यायची. आणि अनेक प्रकारे त्याला त्रास दिल्यानंतरही तो क्रोध क्रोध त्याच्या ठिकाणी येत नाही, अभिमान त्याच्या ठिकाणी येत नाही, तेव्हा त्याला ते हे ज्ञान सांगायचे, तेव्हा त्याला ते मंत्र द्यायचे, नाही तर देत नव्हते. पण आता कलियुगाचा काळ आहे म्हणतो त्याला येतो आहे ना, ठीक आहे, याला देऊन टाका, मग बघू. तर आम्ही त्याला आधी देतो. नाहीतर म्हणले हे केवढं तरी धन आहे म्हणले. पायोजी महिने राम रतन धन पायो. राम र राम रतन धन पायो. राम नामाचा जप हा एवढा 3 गुणांच्या पलीकडे नेणारा एवढे धन आम्ही आधीच देऊन टाकतो त्याला. मग त्याला असं वाटतं काय, पण त्याचा कार्यामध्ये असं असता असता त्याला कधीतरी क्रोध येतो आणि कधीतरी अभिमान असा त्याचा जागृत होतो. आणि मग लक्षात येतं का रे, सर्पाशी दुग्ध पान म्हणजे काय. खरासी चंदन सर्पाशी दुग्ध पान करू नये. हृदय अभिमानी त्याशी बोध कैसा, असं एकनाथ महाराज सावधगिरीचा इशारा देतात ना. पोरा सावध रे, सावध राहा. सद्गुरूंनी जे आणि संतांनी दिलेले परमगुह्य आत्मज्ञान जे आहे म्हणा, परमगुह्य आहे, ते कोणालाही सांगू नका. हा वरवर थोडं सांगा, पण परमगुह्य ज्ञान सांगू नका. म्हणून ते घोरपडे म्हणतात की मी ते बघतो आधी, खुणा करतो पुस्तकावर, आणि त्याच्याला परमगुह्य जे ज्ञान आहे ते नाही देत. बाकीचं ते वरवरचं असं पाठवून देतो म्हणाल. तरी त्यांना ते एवढं त्याचं महात्म्य वाटतं लोकांना, तेव्हा हे परमगुह्य ज्ञान कोणाला सांगू नये. पण साधारणपणे मनुष्याची अशी सवय असते ना, जे सद्गुरूंच्या नेहमी सहवासात नाही, त्यांची सवय असते की जरा थोडंसं ज्ञान झाला की बस, हल्ली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर ते एकाला काय मिळालं ते दुसऱ्याला पाठवतो, दुसऱ्याला काय मिळालं तर तिसऱ्याला पाठवतो. अरे पण म्हणले हे असं नाही, हे परमगुह्य ज्ञान आहे, हे कोणालाही सांगायचं नाही. तेव्हा आणि दुसऱ्याला दिल्यामुळे काय होतं, त्याला त्याचा अहंकार वाढतो. बघा मला हे ज्ञान आहे, हे घे तू, मी तुला देतोय. त्यांनी त्याचं महत्व वाढतं. तेव्हा आपल्याला जे ज्ञान झालं ते प्रापंचिक असो किंवा आध्यात्मिक असो, ते सर्वांना तो सांगत सुटतो. आणि यात त्याला काय, आपण किती ज्ञानी आहोत हे त्याला दाखवून द्यायचं असतं. पण लोक समजतात याचं ज्ञान किती आहे त्यांना समजतं. हा आपला नुसतं दाखवण्यासाठी करतोय. मान सन्मान मोठेपणा त्याला मिळवायचा असतो आणि अहंकाराने लोकांमध्ये मिरवायचं असतं. पण त्याला हे कळत नाही की हे ज्ञान हे दुधारी तलवारीसारखं आहे. ते ज्ञान जेवढं आपलं संरक्षण करतं, जेवढं आपल्याला सायुज्य मुक्तीपर्यंत घेऊन जातं, जेवढं मनाला स्थिर करतं, मन निर्विचार करतं, किंवा आपल्याला योग्य मार्गावरून चालवतो, किंवा ईश्वर प्राप्तीमध्ये सहाय्यक होतो, तेवढंच ते इतरांना दिलेलं अपात्र व्यक्तींना दिलं तर ती योग्य किंवा पात्र व्यक्ती नसेल तर त्या ज्ञानाचा दुरुपयोग करून त्याला सांगणाऱ्या व्यक्तीवर त्याचा प्रहार करेल. म्हणजे याचा अनुभव आम्ही घेतो. सांगणाऱ्या व्यक्तीवरच प्रहार करेल. हा त्या ज्ञानाचा काही दोष नाही म्हणा, ते सांगणाऱ्या व्यक्तीचा तो दोष आहे. त्याच्या ठिकाणी अहंकार आहे, त्याच्या ठिकाणी क्रोध आहे, आणि म्हणून हे ज्ञान नेहमी गुप्त ठेवलं पाहिजे. म्हणून गीतेमध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, हे ज्ञान परमगुह्य आहे. इदम ते गुह्यतमम, परमगुह्य आहे. तू माझा सखा आहेस, भक्त आहेस, शिष्य आहेस आणि सेवा करणारा आहेस, म्हणून मी तुला हे दिलंय. पण हे लक्षात ठेव, तू मात्र हे कुणालाही देऊ नकोस. हे अत्यंत गुह्य असं ज्ञान आहे. इदम तेना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुषवे वाच्यम न च अभ्यसूयते. जो म्हणाले द्वेष करणार आहे संत सत्पुरुषांचा, भक्तांचा, ज्ञानाचा, त्यालाही कधी देऊ नये. जो तपश्चर्यावान नाही, आळशी आहे, भक्तिवान नाही, सद्गुरूंची सेवा करत नाही, त्याला कधी देऊ नकोस. जो सद्गुरूचा भक्त नाही त्याला देऊ नकोस. जो सद्गुरूंची सेवा करत नाही त्याला देऊ नकोस. व जो ईश्वराचा, संत सत्पुरुषांचा, त्यांच्या भक्तांचा तिरस्कार आणि द्वेष करतो त्यालाही ज्ञान कदापि देऊ नकोस. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैचा. जो क्रोध करतो
जो अविश्वास करतो, ज्याचा या ज्ञानावर विश्वास नाही, त्याला हा बोध देऊन काही उपयोग नाही होत. उलट अपायच होतो. कारण असं सांगतात की त्या ज्ञानाचा लाभ कोणाला होतो? श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावान माणसाला त्या ज्ञानाचा लाभ होतो. आणि म्हणून आपलं ज्ञान सांगून आपली वाचा शिणवू नये. व्यर्थ आपुली वाचा शिणवू नये, खळाची संगती उपयोगासी नये, आपणा अपाय त्याचे संगी. दुष्टाच्या संगतीचा नेहमी त्याग करा. कारण त्याने आपल्याला अपाय होतो. आता आम्ही उदाहरण सांगितलंच तुम्हाला. दुष्टाच्या संगतीचा नेहमी त्याग करावा, नाहीतर त्याने आपल्याला अपाय होतो. वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळूनी, एका जनार्दनी तेची भले. आणि म्हणून सांगतात की हरिनाम हे महा औषध आहे. दुस्संग हा सर्वथैव त्याज्य. दुस्संगाचा नेहमी त्याग करा. दुस्संग हे कुपथ्य आहे म्हणा. आणि जो कुपथ्य करतो त्याने किती चांगल्या वैद्याचं औषध घेतलं तरी त्याचा रोग कधी जाणार नाही. आणि म्हणून दुस्संग हा सर्वथैव त्याज्य. वैष्णव म्हणजे भक्तांनी हे कुपथ्य टाकून द्यावे. वैष्णवी कुपथ्य टाकेले वाळून, म्हणजेच त्याचं कल्याण होणार आहे असं एकनाथ महाराज सांगतात. आणि म्हणून म्हणतात, काय पद्मिनीचे षंडासी सोहळे, वांजेसी डोहाळे कैचे होती, अंधा पुढे दीप खरासी चंदन, सर्पासी दुग्धपान करू नये, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्थ आपुली वाचा शिणवू नये, खळाची संगती उपयोगासी नये, आपणा अपाय त्याचे संगे. वैष्णवी कुपथ्य टाकिले वाळूनी, एका जनार्दनी तेची भले. श्री गुरुदेव दत्त.